हॅलो फ्रेंड्स, आज आपण पाहणार आहोत ट्रान्सपरंट नेट ब्लाउज। हा जो ब्लाउज आहे तो प्रिन्सेस कट आहे आणि बोट नेक मध्ये आहे। या ब्लाउजची साईज आहे 38। चला तर आपण याचं कटिंग बघूयात। तर सगळ्यात अगोदर याचं कटिंग मी कॉटनच्या अस्तरवरती करणार आहे। ब्लाउजची माप मी स्क्रीनवर दाखवलेली आहे त्याप्रमाणेच घेणार आहे। तयार उंची मला करायची आहे 14 इंच, तर इथे मी हे 15 इंचावरती असं मार्किंग करून घेतीये। तुम्हाला जी काही उंची तयार ठेवायची असेल त्यामध्ये 1 इंचाचं शिलाई मार्जिन घेऊन मार्किंग करायचं आहे। याच लाईनवरती आपल्याला शोल्डरचं माप घ्यायचं आहे। तर शोल्डरचे हाफ आहेत 7 इंच प्लस अर्धा इंचाचं शिलाई मार्जिन घेतलं। टोटल मी 7.5 इंचावरती शोल्डरसाठी मार्किंग केलेलं आहे। मुंडा उंची घेतलेली आहे 7 इंच। आता हे दोनही पॉइंट असे जोडून घ्यायचेत। यानंतर आपल्याला छातीचं माप घ्यायचं आहे। तर छातीचा चौथा भाग आहे 9.5 इंच प्लस 1 इंच लूजिंग ठेवायचं आहे। तर 10.5 इंचावरती हे मार्किंग करते। याच्या पुढे शिलाई मार्जिन 1.5 इंच घ्यायचंय। यानंतर कमरेचा चौथा भाग घ्यायचा आहे प्लस 1 इंच टक्ससाठी घ्यायचेत आणि 1.5 इंचाचं शिलाई मार्जिन। हे दोन्ही पॉइंट असे जोडून घ्यायचे आहेत। आता मुंड्याचं मार्किंग करायचं आहे 1.5 इंचावरती। हा बॅक पार्ट आहे, तर बॅक पार्टसाठी मी हा मुंड्याचा जो आकार आहे तो देऊन घेतीये। याचं कटिंग करून घ्यायचं आहे। याच बॅक पार्टवरून मी फ्रंट पार्ट कसा कट करायचा आहे ते दाखवणार आहे। तर केलेल्या मार्किंगनुसार व्यवस्थित कटिंग करून घ्यायचे। अस्तरची फोल्ड बाजू आहे ती मी माझ्या समोर ठेवलेली आहे। त्यावरती बॅक पार्ट असा ठेवून घ्यायचा आहे आणि जसा आहे तसा मार्किंग करून घ्यायचा आहे। मुंड्याच्या बाजूला 1 इंच वाढवायचा आहे आणि कमरेच्या बाजूला 2 इंच वाढवायचा आहे। हे दोन्ही पॉइंट असे जोडून घ्यायचेत। यानंतर आपल्याला आतल्या मुंड्याचा आकार द्यायचा आहे। तर मी असं मार्किंग करून घेते, बॅक पार्ट ठेवते आणि मुंड्याचा आकार देण्यासाठी मी कुठे मार्किंग केलं होतं ते थोडंसं असं मार्किंग करून घेते, म्हणजे आकार जो आहे तो परफेक्ट येईल। आतल्या बाजूला 1.25 इंचावरती मार्किंग करायचे आणि व्यवस्थितरित्या आतल्या बाजूचा जो मुंडाचा आकार आहे तो देऊन घ्यायचा आहे अशा पद्धतीने। व्यवस्थित गोल आकार देऊन घ्यायचा आहे। आता या केलेल्या मार्किंगनुसार याचं कटिंग करून घ्यायचं आहे। यावरूनच मी तुम्हाला आता याची कटोरी कशी कट करायची आहे ते दाखवणार आहे। यानंतर आपल्याला टक्स पॉइंट घ्यायचा आहे 10.5 इंचावरती। इथे 4 इंचावरती असं मार्किंग करायचे। खालच्या बाजूला सरळ लाईन मारून घ्यायची। मुंड्याच्या बाजूला 5.5 इंचावरती मार्किंग करायचं आहे आणि असा आकार देऊन घ्यायचा आहे। याच्यानंतर टक्सची रुंदी ठेवायची आहे 2 इंच, तर इथे मी 2 इंचावर मार्किंग करून घेतले। उंची घ्यायची आहे 2 इंच आणि प्रिन्सेस कटचा हलक्या हाताने व्यवस्थितरित्या आकार देऊन घ्यायचा आहे या पद्धतीने। तर खूप छान कटोरी बसते, तुम्ही नक्की ट्राय करून बघा। केलेल्या मार्किंगनुसार याचं देखील कटिंग करून घ्यायचं आहे। आता याची कटोरी मी साईडला ठेवते। आता आतल्या बाजूचा जो गळा आहे, ट्रान्सपरंट आपला ब्लाउज तयार होणार आहे, तर इथे मी 7.5 इंचावरती हे मार्किंग करून घेतीये। या बाजूला 1 इंचावरती मार्किंग करायचे आणि असा पाकळीचा आकार देऊन घ्यायचा आहे। यामध्ये तुम्हाला हवा तो तुम्ही आकार देऊ शकता। मी या पद्धतीने याचं कटिंग करणार आहे। खूप सुंदर दिसतो हा घातल्यानंतर। हे कटिंग झाल्यानंतर आपल्याला सॅटिनच्या अस्तरवरती याचं कटिंग करायचं आहे। तर हे मी सॅटिनचं अस्तर घेतलेलं आहे। याला थोडीशी चमक असते, यामुळे नेटमध्ये हा जो कपडा आहे तो सुंदर दिसतो। तर फोल्ड बाजूला अस्तर ठेवायचं आहे कट केलेलं आणि अर्धा इंच वाढवून याला कट करून घ्यायचे या पद्धतीने। कटोरी अर्धा इंच वाढवून कट करून घ्यायची आहे।
तर मी ते सगळ्यात अगोदर फ्रंट पार्टचं स्टिचिंग दाखवणार आहे, त्यानंतर बॅक पार्टचं. तर याचं जे नेट आहे ते मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगणार आहे कशा पद्धतीने कटिंग करायचं आहे ते. तर हे मी साईडला ठेवते, आपण स्टिचिंगला सुरुवात करूया. तर सगळ्यात अगोदर आपण फ्रंट पार्टचं स्टिचिंग करणार आहे. तर मी नेट आहे जेवढं फ्रंटला लागणार होतं तेवढं कट करून घेतलेलं आहे. आता हे जे अस्तर आहे ते असं एकावर एक ठेवायचं आहे आणि गळ्याच्या आकाराप्रमाणे याला टीप मारून घ्यायची आहे. याला आपण उलट करणार आहे आणि त्याच्यावरती एक दाब टीप देणार आहे फिनिशिंगची. तर ही जी टीप आहे ती व्यवस्थित देऊन घ्यायची आहे. पूर्ण टीप देऊन झाल्यानंतर जे एक्स्ट्राचं जे अस्तर आहे ते गळ्याच्या बाजूचं कट करून घ्यायचं आहे आणि छोटे छोटे कट देऊन घ्यायचे आहेत. कट देताना आतली शिलाई कट नाही झाली पाहिजे याकडे लक्ष द्या आणि व्यवस्थित कट्स देऊन घ्या, यामुळे जो गळ्याचा आकार आहे तो प्रॉपर येतो. तर असं उलटवून घ्यायचं आहे आणि याच्यावरती एक दाब टीप देऊन घ्यायची आहे. तर व्यवस्थित मी याची दाब टीप देऊन घेते. अगदी कडेने टीप द्यायची आहे जेणेकरून ती दिसायला सुद्धा सुंदर दिसली पाहिजे. ही टीप देऊन झाल्यानंतर आपल्याला संपूर्ण अस्तर जे आहे ते जोडून घ्यायचं आहे. तर इथे मी सगळीकडे टीप देऊन घेते आणि बाहेरच्या बाजूचं जे अस्तर आहे ते कट करून घ्यायचं आहे. कडेने टीप द्यायची आहे. यावरच आपल्याला आता नेट जोडायचं आहे. तर नेट जोडण्याची मी खूप सोपी पद्धत सांगितलेली आहे, तुम्ही नक्की ट्राय करून बघा, अजिबात अवघड नाही वाटत. तुम्ही कितीही नवीन शिकणारे ब्लाऊज शिकणारे तुम्ही नवीन असताल तरी तुम्हाला हा जो ब्लाऊज आहे तो अजिबात अवघड वाटणार नाही. सहज तुम्ही याचं स्टिचिंग करू शकता. तर हा जो भाग आहे तो आपला प्रॉपर तयार झालेला आहे. आता मी याच्यासाठी नेट कट करून घेतलेला आहे. तर नेट मी कटिंग असं काही केलेलं नाही, याचं फक्त 15 इंच उंचीचं याचा तुकडा घेतलेला आहे आणि हे डबल नेट वापरणार आहे मी याच्यासाठी, कारण नेट आहे ते खूप नाजूक असतं आणि थोडं जरी त्याला काय लागलं तरी ते लगेच फाटू शकतं. याच्यासाठी मी डबल नेट वापरते. आता मी तुम्हाला सांगितलं होतं की याची नेटची जी उंची आहे ती मी 15 इंच घेतलेली आहे. आता हा जो आपण तयार केलेला पार्ट होता तो याच्यावरती जोडायचा आहे. जे कॉटनचं अस्तर आहे ते आतल्या बाजूला आलं पाहिजे आणि सॅटिनचं जे अस्तर आहे ते नेटच्या बाजूला आलं पाहिजे. या पद्धतीने हा पार्ट ठेवायचा आहे आणि व्यवस्थितरित्या याच्यावरती जॉईंट करायचा आहे. कडेने टीप मारायची आहे, मध्ये आधी कुठेही टीप मारायची नाही. नेटचा कपडा आहे तो खूप नाजूक आहे, तर अगदी हलक्या हाताने व्यवस्थित त्याचं स्टिचिंग करायचं आहे. थोडं जरी कशात अडकलं तरी ते लगेच फाटू शकतं आणि डबल नेट वापरलं तर उत्तम, खूप सुंदर ब्लाऊज तयार होतो. अजिबात पातळ वगैरे दिसत नाही. फक्त डिझायनर नेट असेल तर ते तुम्हाला सिंगलच वापरावं लागेल. प्लेन नेटवरती जर तुम्ही ब्लाऊज तयार करत असाल तर त्यासाठी तुम्ही असं डबलचं नेट वापरा. आता याचं कटिंग करून घ्यायचं आहे. तर मी दाखवते स्क्रीनमध्ये याचं कटिंग देखील कसं करायचं आहे ते. कटोरीच्या बाजूने याचं व्यवस्थित कटिंग करून घ्यायचं आहे. खालच्या बाजूने देखील याचं कटिंग करून घ्यायचं आहे लेवलने. वरच्या बाजूचं कटिंग आत्ताच करायचं नाही, ते कसं करायचं आहे बघा. मधोमध असं याला फोल्ड करून घ्या आणि एक बाजूचं जे कापड आहे ते कट करून घ्या. आता याची उंची आपल्याला तयार ठेवायची किती, 14 इंच. 1 इंच आपण शिलाई मार्जिन घेतलेलं होतं, म्हणजे टोटल किती झाले 15 इंच. तर 15 इंचावरती मार्किंग करायचं आहे आणि जे वरच्या बाजूचं एक्स्ट्राचं नेट आहे ते कट करून घ्यायचं आहे. तर ही किती म्हणजे अशी सोपी पद्धत आहे, सहज तुम्ही तयार करू शकता, अजिबात अवघड नाही आहे. आता हे डबल नेट आहे, याला कट केल्यामुळे हे ओपन झालेलं आहे. तर याच्यावरती मी टीप मारून हे पॅक करून घेते. मशीनवर जर तुमच्या नेट असं व्यवस्थित त्याचं शिलाई येत नसेल तर तुम्ही याच्यासाठी पेपर वापरू शकता. खालच्या बाजूला पेपर ठेवायचा आणि टीप मारायची, परफेक्ट येते. तर व्यवस्थित याचं कटिंग करून घ्या. आता याला मधोमध फोल्ड करायचा आहे आणि याचा आपल्याला गळा आहे तो कट करायचा आहे. बोटनेक ब्लाऊज आहे हा. तर गळ्याची उंची मी 3.5 इंचावरती कट करते आणि गळा रुंदी मी 5.5 इंच ठेवणार आहे. तुम्ही 4 पासून पुढे कितीही ठेवू शकता तुमच्या इच्छेप्रमाणे. मी 5.5 ठेवणार आहे आणि याचा असा बॉक्स तयार करून घ्यायचा आहे. बोटनेकचा आकार देऊन घ्यायचा आहे अशा पद्धतीने. व्यवस्थित ब्लाऊज अगोदर जुळवून ठेवायचं आहे, त्यानंतरच गळ्याचं कटिंग करायचं आहे. तर केलेल्या मार्किंगनुसार मी याचा गळा कट करून घेते
आता या ब्लाऊजला आपल्याला पट्टी गोट करावा लागतो। तर सगळ्यात अगोदर हे जे नेट आहे ते कट केल्यामुळे ओपन झालेलं आहे, त्यामुळे मी याच्यावरती एक टिप मारून घेते। अगदी हलक्या हाताने याचं स्टिचिंग करायचं आहे, अजिबात ओढाताण करायची नाही। आता याच्यासाठी मी ही क्रॉस पट्टी कट करून घेतलेली आहे। याची साईज 1.5 इंच ठेवलेली आहे मी। त्याला असं मधोमध फोल्ड करून बसवतीये। तर कडेने टिप मारायची आहे, पट्टी हलक्या हाताने ओढायची आहे, जास्त ओढून बसवायची नाही। जेवढी खेचते तेवढीच आपल्याला ती पट्टी खेचायची आहे आणि बसवायची। तर अशी थोड्या थोड्या अंतरावरती तुम्ही पट्टी धरू शकता, जास्त लांब असं ओढून धरायचं नाही, नाहीतर गळ्याचा जो आकार आहे तो परफेक्ट येत नाही, त्याला चून वगैरे पडू शकते। गळ्याचं फिनिशिंग हे प्रॉपर आलं पाहिजे, तरच तुमचा ब्लाऊज सुंदर दिसतो। थोडा वेळ लागला तरीही चालेल, पण आपल्याला स्टिचिंगमध्ये फिनिशिंग ठेवायचं आहे। आता पट्टी बाहेरच्या बाजूला करायची आणि याच्यावरती दाब टीप देऊन घ्यायची। तर मी कशा पद्धतीने पट्टी घेतीये त्या पद्धतीने घ्या आणि याच्यावरती एक दाब टीप देऊन घ्या। आता आपल्याला संपूर्ण पट्टी आतल्या बाजूला फोल्ड करायची आहे। तर या पद्धतीने एक दाब अंतराने टीप मारून घ्यायची आहे। याला हात शिलाई वगैरे काही करावं लागत नाही। आपली जी ही टीप आहे तीच वरच्या बाजूला दिसणार आहे, तर त्याचं फिनिशिंग चांगलं ठेवायचं आहे। एकाच साईजची टीप आली पाहिजे, कुठेही कमी जास्त अंतर नाही झालं पाहिजे। या पद्धतीने याचं स्टिचिंग करायचं आहे। करेक्ट एक दाब अंतरानेच आपल्याला टीप मारायची आहे। सेम असाच मी बॅकचा सुद्धा गळा तयार करणार आहे। हा भाग जो आहे तो आपला आता तयार झालेला आहे। आता याला आपण कटोरी जोडायची आहे। तर कटोरीचं स्टिचिंग कसं करायचं आहे बघा। तर इथे मी एक पार्ट तुम्हाला दाखवणार आहे तयार करून। सगळ्यात अगोदर नेट ठेवायचा आहे। नेटवरती हे जे आपण सॅटिनचा कपडा कटोरीला कट केलेला होता तो ठेवायचा, त्यावरती कॉटनचा ठेवायचा आहे आणि याच्यावरती टीप मारून घ्यायची आहे। नेट आपल्याला डबल वापरायचा आहे। कटोरीच्या भागाला तुम्ही नाही वापरलात तरी चालेल तुमच्या आवडीप्रमाणे, पण ज्या ठिकाणी आपण ट्रान्सपरंट भाग ठेवलेला आहे त्या तिथे मात्र डबल नेट वापरायचं, त्यामुळे ब्लाऊज आपला थोडासा मजबूत होतो। आता याचं कटिंग करून घ्यायचं आहे। जे आपण कॉटनची कटोरी कट करून घेतलेली आहे त्याप्रमाणे याचं कटिंग करायचं आहे। सेम अशीच मी दुसरी देखील कटोरी तयार करून घेतलेली आहे। आता आपण या मेन भागाला कटोरी जोडून घेऊया। तर हलक्या हाताने कटोरी देखील जोडायची आहे, कोणताच भाग आपल्याला ओढायचा नाही। परफेक्ट कटोरी बसते, अजिबात कमी पडत नाही किंवा जास्त देखील होत नाही। अर्धा इंच शिलाई मार्जिन ठेवायचं आहे टिपेला। तर तुम्ही बघू शकता परफेक्ट कटोरी इथे बसलेली आहे। याच्यावरती डबल टिप देऊन घ्यायची आहे। दुसऱ्या बाजूची देखील कटोरी मी जोडून घेतलेली आहे। तर दोन्ही इथे कटोरी जोडून तयार झालेला आहे। आता याला आपल्याला कमरपट्टी जोडायची आहे। तर कमरपट्टी मी 3 इंचाची कट करून घेतली, त्याला मधोमध असं फोल्ड केलं आणि अर्धा इंच मार्जिन ठेवून याला मी टीप मारून घेतलेली आहे। आता बाहेरच्या बाजूला अशी पट्टी करायची आणि यावरती एक दाब टीप देऊन घ्यायची आहे, म्हणजे आतल्या बाजूला पट्टी सहज फोल्ड होते। आता पट्टीच्या आतल्या बाजूला इथे तुम्ही 5 नंबरची टीप मारू शकता किंवा डायरेक्ट याला हात शिलाई करून घेतलात तरी देखील चालेल। तर हा जो भाग आहे तो आपला परफेक्ट असा तयार झालेला आहे, खूप छान पफ येतो। आता आपण बॅक पार्टचं कटिंग करून घेऊया। तर बॅकची या गळ्याची उंची आहे ती मी 10.5 इंचावरती कट करणार आहे या पद्धतीने। तर मी खालून 5 इंच वरती घेतीये आणि ते एक सरळ लाईन मारून घेतीये, याच्यावर आपल्याला कटिंग करायचे। आता तेवढीच मी इथे सॅटिनची पट्टी कट करून घेतलेली आहे आणि इथे वरच्या बाजूला एक टीप मारून घ्यायची आहे आणि ह्याला उलट सुलट करायचं आहे, जसं आपण फ्रंटसाठी केलेलं होतं सेम त्याच पद्धतीने। बाहेरच्या बाजूला पट्टी करायची आणि एक टीप मारून घ्यायची आणि त्याच्यानंतर याच्यावरती अशी एक दाब टीप देऊन घ्यायची आहे।
तिथे मी टीप देऊन घेते. ती टीप घेऊन झालेली आहे. आता सगळं अस्तर जोडून घेते आणि बाकीचं जे एक्स्ट्राचं आहे ते कट करून घेते. तर याचं मी असं कटिंग करून घेते. ही पट्टी तयार झाली. आता हे मी डबल नेट घेतलेला आहे. तर ब्लाऊजची तयार उंची आपली किती आहे? 14 इंच. 1 इंच एक्स्ट्रा घेऊन आपण 15 इंच कट केलेलं आहे. तर 15 इंच उंचीचं हे मी नीट कट करून घेतलेलं आहे. डबल नेट घेतलेला आहे. आणि ही जी पट्टी आहे ती आपल्याला याच्यावरती जोडून घ्यायची आहे. तर या पद्धतीने जोडून घ्या. व्यवस्थित टीप मारून घ्यायची आहे. तर लक्षपूर्वक हा व्हिडिओ बघायचा आहे. नक्कीच तुमच्या लक्षात येईल मी याचं कटिंग आणि स्टिचिंग कसं दाखवलेलं आहे ते. आता याला मधोमध फोल्ड करायचं आणि ब्लाऊजची उंची मोजून याची कटिंग करायची आहे. तर इथे मी असं 15 इंचावरती मार्किंग करून कटिंग करून घेते एक्स्ट्रा नेटची. परफेक्ट नेट कधीच कट करून घ्यायचं नाही. स्टिचिंग करताना ते कमी जास्त होऊ शकतं. तर जशी आपण बॅक पार्टवरती माप घेतलेली होती त्याच पद्धतीने मी इथे देखील असं करून घेते. 1.5 इंच मुंड्यासाठी आपण आकार कट केलेला होता. तर इथे 1.5 इंच मार्किंग करून मी असा गोल आकार देऊन घेतला मुंड्याचा आणि याला कट करून घेते. म्हणजे हे आपलं बॅक पार्टचं कटिंग झालेलं आहे. नेट जोडल्यानंतर कमरेच्या बाजूचं जे एक्स्ट्राचं नेट आहे ते मी कट करून घेते. तर आपला हा बॅक पार्ट आहे तो तयार झालेला आहे. आता याचा आपल्याला गळा कट करायचा आहे. तर हे डबल नेट आहे. तर त्यासाठी मी हे पॅक करून घेते. अगोदर कटिंग केल्यामुळे हे पूर्ण ओपन झालेलं आहे. तर सगळीकडे टीप मारून मी याला मधोमध असं फोल्ड करून घेतलं. यानंतर याची गळ्याची रुंदी ठेवलेली आहे 5.5 इंच, गळ्याची उंची 3.5 इंच आणि बोट नेकचा आकार देऊन घ्यायचा आहे. अशा पद्धतीने कटिंग करून घ्यायचं आहे. जसं फ्रंटला आपण पट्टीगोट केलेला होता सेम तसाच याला पट्टीगोट करून घ्यायचा आहे. तर इथे मी हा पट्टीगोट करून घेतलेला आहे. आता याला खालच्या बाजूला गळ्याचा आकार देऊन घ्यायचा आहे. तर मी राहिलेलं जे नेट आहे त्याचा बरोबर सेंटर काढून घेतला आणि यामध्ये असं पाकळीचा आकार मी याला देऊन घेणार आहे. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे यामध्ये कोणताही आकार देऊ शकता. तर हा आकार आहे तो खूप छान दिसतो. ऑलरेडी आपण ट्रान्सपरंट ठेवलेला आहे याला. तर याला असं मधोमध याचे 2 भाग करून घ्यायचेत आणि हा जो पाकळीचा भाग आहे याला पट्टीगोट करून घ्यायचा आहे. तर फोल्ड करण्यासाठी वरच्या बाजूला मी थोडंसं अस्तर म्हणजे जे पट्टीगोटची पट्टी आहे ती ठेवून घेतलेली आहे. आता याला नॉट्स बांधण्यासाठी आतल्या बाजूला मी नॉट्स ठेवून घेतलेला आहे. म्हणजे ते आतल्या बाजूला फोल्ड होऊन जाईल, अनविजिबल दिसेल. एकदा अंतराने टीप मारून घ्यायची आहे. वरच्या बाजूला आपण फोल्ड करण्यासाठी अस्तर ठेवलेलं आहे ते आतमध्ये फोल्ड करून घ्यायचं. आता पट्टी अशी बाहेरच्या बाजूला करायची आणि यावरती टीप मारून घ्यायची आहे. ही टीप मारून झाल्यानंतर संपूर्ण पट्टी आतल्या बाजूला फोल्ड करायची आहे. तर याचं फिनिशिंग सुंदर आलं पाहिजे या पद्धतीने त्याला टिपा मारा. टिपेची जी साईज आहे ती सगळीकडे एकसारखी आली पाहिजे या पद्धतीने. सेम असंच दुसऱ्या बाजूला देखील करून घ्यायचं आहे आपल्याला. तर हे तयार झालेलं आहे पट्टीगोट करून. दुसरा भाग देखील मी तयार करून घेतलेला आहे. आता आपण याला हुक आय पट्टी बसवून घेऊया. ब्लाऊजच्या उलट्या बाजूने मी ही आय पट्टी बसवतीये. तर इथे एक टीप मारून घ्या आणि यावरती ही पट्टी अशी फोल्ड करून घ्यायची आहे. तुम्ही तुमच्या सोयीप्रमाणे उजव्या किंवा डाव्या बाजूला हुक आय पट्टी करू शकता. कोणाकोणाला उजव्या हातावर लागते, कोणाला डाव्या हातावर लागते. तर ते ज्याच्या त्याच्या सुविधेनुसार असू शकतं. आय पट्टी इथे बसवून झालेली आहे. याच पद्धतीने आपल्याला हुक पट्टी पण बसवायची आहे. तर याला मी अगोदर इथे टक्स मारून घेते. अर्धा इंच ठेवायचा आहे आपल्याला टक्स रुंदी. उंची तुम्ही 3, 3.5, 4 इंचापर्यंत ठेवू शकता. आता टक्स देऊन झालेला आहे.
डबल टिप देऊन घ्यायची आहे, कडेने देखील अशी टिप द्यायची, त्यामुळे फिनिशिंग छान दिसतं। आता याला कमरपट्टी जोडून घेऊया। अर्धा इंच शिलाई मार्जिन ठेवून टिप मारायची आहे। पट्टी बाहेरच्या बाजूला करायची, यावरती दाब टिप देऊन घ्यायची आहे आणि त्यानंतर आतल्या बाजूला पट्टी फोल्ड करायची। या पट्टीला हात शिलाई घालून घ्यायची आहे, तर इथे तुम्ही 5 नंबरची टिप देऊ शकता। त्यानंतर ब्लाउज तयार झाल्यावरती हात शिलाई करायची आणि जी 5 नंबरची टिप आहे ती उसवून काढायची आहे। तर पट्टी अशी आतल्या बाजूला फोल्ड करायची आहे पूर्ण आणि टिप मारून घ्यायची आहे। आता दुसऱ्या भागाला हुक पट्टी बसूया। तर वरच्या बाजूने पट्टी फोल्ड करून घ्यायची आहे, कारण आपला गळा जो आहे तो तयार झालेला आहे। हुक पट्टी नेहमी ब्लाउजच्या सरळ भागावरून बसवली जाते, आईपट्टी उलट्या बाजूने बसवायची असते। तर या पद्धतीने पूर्ण पट्टी आतमध्ये अशी फोल्ड करायची आणि यावरती टिप मारून घ्यायची आहे। जसं आपण रेग्युलर ब्लाउजला हुक पट्टी बसवती सेम त्याच पद्धतीने बसवायची आहे, यामध्ये काही वेगळं नाही। याला देखील इथे मी असा टक्स देऊन घेते। आता याला कमरपट्टी बसवून घ्यायची आहे। अर्धा इंच शिलाई मार्जिन ठेवायचं आहे कमरपट्टी बसवताना, कारण आपण ब्लाउजच्या पूर्ण उंचीमध्ये 1 इंचाचं शिलाई मार्जिन ठेवलेलं आहे, जे की आपलं शोल्डरमध्ये अर्धा इंच जातं आणि कमरपट्टी जोडण्यामध्ये अर्धा इंच जातं। तयार ब्लाउजची उंची आपली परफेक्ट होते। पट्टी आतमध्ये फोल्ड करून घ्यायची आहे। खूप सुंदर दिसते ही नेटची ब्लाउज डिझाइन, तुम्ही नक्की ट्राय करून बघा, कारण खूप सोप्या पद्धतीमध्ये मी याचं स्टिचिंग दाखवलेलं आहे आणि कटिंग देखील। तर पट्टी आपल्याला खालच्या बाजूने चेक करून घ्यायचं आहे परफेक्ट झालेली आहे का ती। आता आपण याचे शोल्डर जोडून घेऊयात। अर्धा इंच शिलाई मार्जिन घेऊन शोल्डर जोडायचे। दुसऱ्या बाजूचे देखील मी शोल्डर जोडून घेते। डबल टिप मारायची आहे शोल्डरसाठी। आता मुंड्याच्या बाजूला चेक करायचं आहे, काय कमी जास्त असेल तर त्याचं कटिंग करून घ्यायचं आहे। हे काम आपल्याला बाही जोडण्याच्या अगोदर करायचं असतं। तर सगळं पार्ट चेक करून घ्यायचे आहेत, बरोबर झालेले आहेत का ते। या पद्धतीने गळासुद्धा खूप सुंदर तयार झालेला आहे, फ्रंट बाजू सुंदर तयार झालेली आहे। आता आपण बाहीचं कटिंग करूया। बाहीसाठी सुद्धा मी डबल नेट वापरणार आहे, तर त्यासाठी अशी मी ही 8 फोल्ड घडी घालून घेतलेली आहे। त्यानंतर असं मध्ये आपल्याला फोल्ड करायचं आहे। तुम्हाला तयार उंची जेवढी पाहिजे त्यामध्ये 1 इंच एक्स्ट्रा घ्या आणि मार्किंग करून घ्या। बाहीची घडी घेतलेली आहे मी 9.5 इंच। त्यानंतर डाऊन करायचं आहे 3 इंचावरती। दंडघेर आहे 7 इंच। 1.5 इंचाचं शिलाई मार्जिन, हे दोन्ही पॉईंट असे जोडून घ्यायचेत। इथून आपल्याला तिरकी लाईन मारून घ्यायची आहे अशा पद्धतीने। बाहीचा आकार देण्यासाठी 2 इंच शिलाई मार्जिन घ्यायचं बाहीचं। त्यानंतर मधोमध टेप असा फोल्ड करायचा, अर्धा इंच खालच्या बाजूला अर्धा इंच वरच्या बाजूला मार्किंग करायचं आणि बाहीचा आकार आपल्याला देऊन घ्यायचा आहे। या पद्धतीने आतल्या बाजूचा देखील असा आकार देऊन घ्यायचा आहे। केलेल्या मार्किंग प्रमाणे आपण बाही कट करून घेऊया। आतल्या मुंड्याचा आकार देखील इथे कट करून घ्यायचा आहे। आता या दोन्ही बाही आपण एकत्र कट केलेल्या आहेत, तर मी त्यातली एक बाही आहे ती साईडला ठेवते आणि संपूर्ण बाहीवरती अशी टिप मारून घेते, कारण ओपन नेट आहे। आता याला मधोमध फोल्ड करून याचा सेंटर मार्क करून घ्यायचा आहे आणि ब्लाउजला आपण सेंटरपासूनच ही बाही जोडून घ्यायची आहे। चेक करून घ्यायचा आहे पुढचा मागचा मुंडा बाहीचा आणि ब्लाउजचा सेम आहे का ते, आणि आपल्याला सेंटरपासून बाही जोडायला सुरुवात करायची आहे। तर अर्धा इंच शिलाई मार्जिन घेऊन टिप मारायची आहे अशा पद्धतीने आणि परफेक्ट बाही बसवून घ्यायची आहे। दुसऱ्या बाजूची देखील अशीच मी बाही बसवून घेते आहे। हा नेटचा कपडा आहे, थोडा जरी ओढला तरी लगेच ताणतो किंवा लांबतो, त्यामुळे हलक्या हाताने आपल्याला बाही बसवायची आहे। कोणताच भाग आपल्याला ओढायचा नाही आहे। डबल टिप मारून घ्यायची आहे बाहीवरती।
दुसरी बाही मी याच पद्धतीने जोडून घेणार आहे। आता याला खालच्या बाजूला सुद्धा तुम्ही अस्तरची पट्टी लावू शकता तुम्हाला आवडत असेल तर। इथे मी तसं काहीच करणार नाही, अशीच बाही ठेवणार आहे मी। आता आपण याचं फिटिंग करायचं आहे। तर मी ब्लाऊज जोडून घेतेय। मधोमध आपल्याला सेंटर काढायचा आहे आणि कमरेचा चौथा भाग जो काही असेल तो मार्क करून घ्या। तर मी 8.5 इंचावरती मार्किंग केलं। छातीचा चौथा भाग प्लस 1 इंचाचं आपण लूजिंग घेतलेलं होतं, तर हे टोटल घडी होती 10.5 इंच। तर 10.5 इंचावरती असं मी हे मार्किंग करून घेतलेलं आहे आणि सरळ लाईन मारून घेतलेली आहे। केलेल्या मार्किंगवरती आपल्याला टिप मारून घ्यायची आहे। दंडघेर जो काही तुमचा असेल तो मोजून घ्या आणि त्याच्यावरती मार्किंग करून एक सरळ लाईन मारून घ्यायची। तर 7.5 इंचावरती असं हे मी मार्किंग करून घेतलेलं आहे, कारण थोडीशी मी लूज बाही ठेवणार आहे। तुम्हाला जेवढी ठेवायची आहे तेवढी तुम्ही ठेवू शकता। तर इथे सुद्धा असंच मार्किंग करून घ्यायचं आहे। 7.5 इंच, 10.5 इंच आणि 8.5 इंच। कमरेचा चौथा भाग 8.5 इंच, छातीचा चौथा भाग 9.5 प्लस 1 इंच 10.5 इंच आणि दंडघेर 7.5 इंच। तर असं सरळ आपल्याला फिटिंगची लाईन मारून घ्यायची आहे आणि त्यावरती टिप मारून घ्यायची आहे। याच्याच बाजूला आपल्याला 2 ते 3 आणखी टिपा मारून घ्यायच्या आहेत। आता मी तुम्हाला ब्लाऊज सरळ करून दाखवते कसा झालेला आहे। तर मी खूप सोप्या पद्धतीमध्ये, साध्या पद्धतीमध्ये याचं कटिंग स्टिचिंग दाखवलेलं आहे। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून सांगा। त्यानंतर आणखी तुम्हाला कुठल्या प्रकारचे ब्लाऊज बघायचे असतील ते देखील तुम्ही मला कमेंटमध्ये सांगू शकता। तर खूप सुंदर असा हा ब्लाऊज तयार झालेला आहे। घातल्यानंतर याचा जो गळ्याचा जो लुक आहे तो खूप सुंदर दिसतो। तर असा हा आपला परफेक्ट ब्लाऊज तयार झालेला आहे। तर अतिशय सुंदर दिसतोय। आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा। पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत बाय।